सुर्वे, नंतर नरहर कुरुंदकर, गंगाधर गाडगीळ, गंगाधर पाटील, जेवढे याच्यावर मोठी क्रीम होतं तेवढे तिथं आलेलं होतं. महाराष्ट्रात चांगले साहित्य, सगळे चांगले साहित्य, आणि सगळे साहित्यिक तिथे आल्यानंतर मला एक पर्वणी होती की एवढ्या साहित्यिकांना मला जवळून पाहता आलं. आणि संध्याकाळ झाली, परिसंवाद झाले दिवसभर, आणि संध्याकाळी असं मसू पाटलांनी त्या कॉलेजच्या आवारात सगळ्यांना बसवलं बोल म्हणे आता कवी संमेलन सुरू कर. कवी संमेलन सुरू झालं. महानोर पण होते, नातो महानोर. त्यावेळेस महानोर म्हणजे टॉपला. तर सगळे कविता म्हणत आले. तुम्ही म्हटलो म्हणजे काय रे तू कविता करतो का? तर म्हटलं हो करतो. आता मी असं लाजत म्हटलं करतो कविता. म्हणतो का मग एखादी कविता? म्हणतो. मग मी ती तुझ्या दारावर जाता म्हटलं. त्यावेळी लिहिली होती कविता? लिहिली होती. वन्स मोर. मग नादो माधव म्हणले परत म्हणते. परत म्हटलो. मग परत मसू पाटलांनी सांगितलं तू परत म्हणते कविता. मग मी पण 3दा वन्स मोर झाले. आणि खूप कौतुक म्हणजे खूप कौतुक झालं तिथे, सगळ्यांनीच केलं. आणि सकाळी दात घासायला माझ्याकडे काहीच नव्हतं. तर मी मसू पाटलांचं बंगला तिथेच होतं. मी आत गेलो, म्हटलं सर मला दात घासायला काय मिळेल का? तर मसू पाटलांची पत्नी होती बाई. अरे म्हणे बापरे ये म्हणे. मला सगळ्यात मोठे पारितोषिकापेक्षा सगळ्यात मोठं पारितोषिक ते की बाईंनी माझा मुका घेतला. अरे म्हणे काय कविता होती तुझी म्हणे, ये म्हणे ये. मग काय आंघोळ वगैरे करायची का? नाही म्हटलं आंघोळीला आहे जागा नाही, फक्त दात घासायला. मग दात बीत घासले मी. आणि मसू पाटलांनी खूप माझ्यावर प्रेम केलं. त्यानंतर इथे गोविंदराव वादिक आणि श्रीरामपूरला एक साहित्य संमेलन घेतलं. त्यात खूप याच्यावर मोठमोठे साहित्यिक होते, नामदेव ढासाळ, दया पवार, बाकी सगळी मंडळी होती. तर तिथे त्या कवी संमेलनात त्यांनी एक कवी संमेलन ठेवलं आणि स्पर्धा ठेवली महाराष्ट्र लेवलवरची. तर त्यात सर्वे सुमतीला आणले करत होते. तर माझी कविता पण गेली होती. त्यात पहिल्या नंबरचं महाराष्ट्रातलं बक्षीस माझ्या कवितेला मिळालं होतं. आणि त्यांनी असं ठरवलं की ज्या कवींना बक्षीस मिळणार आहे ते स्टेजवर येतील आणि आपल्या सगळ्या समक्ष त्या कविता वाचतील आणि त्याच्यावर मसू पाटील समीक्षा लिहितील. तर मसू पाटलांनी माझ्यावर खूप चांगली समीक्षा लिहिली. आणि रामदास फुटाणे यांची माझी ती पहिली ओळख. तर फुटाणे सर म्हणे अरे लाजतो का, ये स्टेजवर. आणि बरी म्हणजे अगदीच पाडगावकर, बापट, करंदीकर, शांताबाई शेळके, नंतर नरहर कुरुंदकर, ही सगळी ॲक्च्युअल मंडळी होती सगळी तिथे. मग मी गेलो आणि मी कविता म्हटली. तर ती प्रचंड टाळ्या सगळ्यांनी घेतल्या. आणि मग मसू पाटलांनी त्याच्यावर समीक्षा काय होती ती वाचली. आणि मी तिथे सगळ्यांना माहीत झालं. आणि तिथे पहिल्या नंबरचं बक्षीस ते मलाच मिळालं होतं त्या कवितेला. आणि नंतर या कवितेनं महाराष्ट्रभर जो कहर केला गेली 35 वर्ष. म्हणजे या कवितेचं वय 35 वर्षाचं. आणि 35 वर्षात या कवितेनं मला खूप मोठेपण दिलं, नाव दिलं. मी कवी म्हणून महाराष्ट्रात, आणि सगळ्यांनी माझ्यावर प्रेम केलेलं आहे. तुमचं अहमदनगरमध्ये येणं हे त्यावेळी होत होतं, कारण सगळ्यात जवळचं आणि शहर असलेलं हे अहमदनगर हे शहर. या ठिकाणी सुद्धा त्यावेळी चांगले कवी होते, करत होते, चांगले कविता लिहित होते. यांच्या संबंधात काय सांगता येईल तुम्हाला? नाही, आमचा ग्रुप होता. एक तर चंद्रकांत पालवे होता, बरी इथले बरेच मंडळी होती जी साहित्यिक होती. वसंत दीक्षित सर होते अहमदनगर कॉलेज मराठीचे डिपार्टमेंटचे. गोवेलकर मॅडम इकडे सारडाला होत्या मराठी डिपार्टमेंटला, विरा जोशी आणि ते. नंतर अशी बरीच मंडळी होती. विरा तोंडे इथे आर्ट अँड कॉमर्सला होते. आणि तोडमल सर त्याच्यावर प्राचार्य होते. तर त्यांनी तर आमच्या मुलासारखं प्रेम केले सरांनी. त्यामुळे इथलची जडणघडण जी आहे या कॉलेजची, हे एवढं मोठं कॉलेज नव्हतं, कारण 1-2 बिल्डिंग होत्या त्या काळात. शेवटे अरुण आणि मी. तर तोडमल सर आमच्या दोघांनी खूप प्रेम करायचे आणि म्हणायचे महाराष्ट्रातले उद्याचे फार मोठे कवी आहेत. तर हे सगळे कवी आम्ही एकत्र बसायचो. आमचा एखादा कवी जर आला किंवा अरुणा ढेरे आली किंवा मग कुठलाही मोठा कवी आला तर आम्ही एक नरकाने ठरवलं होतं आपल्या कविता म्हणायच्या नाही, त्याच्याच कविता ऐकायच्या, त्याला मोठे पद द्यायचं. त्यामुळे आम्ही सगळे गप्पा बसायचो. आणि मग जो पाहुणा आलाय त्याच्या आम्ही रात्रभर कविता बसायचो. मला वाटतं वसंत टाकीजपासून जे फिरत निघायचो आम्ही सगळा ग्रुप. माधुरी दीक्षित होती, मी होती, संजीवनी खोजे होती, प्रतिभा टेपाळे होती. तर आम्हाला 12 रात्री वाजायच्या, 1 वाजायची. मग आम्ही कधीतरी आशा टाकली जवळ कॅन्टीन उघडं असायचं, तिथे चहा प्यायचो.
आणि रात्रभर कवितेची चर्चा असायची. म्हणजे ते दिवस फार सोन्याचे दिवस होते. आता ते राहिले नाही नगरमध्ये. कारण त्यावेळेस आम्ही आदिम नावाचं एक मासिक काढायचो, सायक्लोस्टाईल. तर सायक्लोस्टाईलला पैसे नाही, ते फक्त जिल्हा परिषदेमध्ये मशीन होतं. मग आम्ही ते सगळं करायचो आणि ते जिल्हा परिषदेचं सायक्लोस्टाईल करून घ्यायचो, पाठवायचो. पण पु ल देशपांड्यांच्या आणि सगळ्याच महाराष्ट्रातल्या साहित्यिकांची पत्र यायची, त्यात कविता यायच्या, साहित्य यायचं. आणि महाराष्ट्रातले टॉप मोस्ट मासिक असं त्याची गणना घेऊन, फक्त सायक्लोस्टाईल. अंबुऱ्यांची चित्र असायची, अक्षर असायचं. आणि आजचे जेवढे मोठे साहित्यिक आहेत त्याच्या आमच्या अगोदरचे पण, ते सगळे आदिमला ओळखतात. आदिमपासून आमच्या कविता पण लोकांपर्यंत गेलेल्या आहेत. याच दरम्यान तुमची कविता येत होती. रावसाहेब कसबे हे तुमच्या या कवितेला, साहित्याला चालना देणाऱ्यापैकी एक होते. रावसाहेब कसबेंच्या बद्दल आणि त्यांची कविता सुरेश भटांना ऐकण्याबद्दल याचा एक प्रसंग आहे, तर तो कशाबद्दल सांगता येईल? हां, तिथे इथे काय होतं की यशवंतराव गडाख जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते. आणि अध्यक्ष असताना त्यांनी असं ठरवलं होतं की आपल्या नगर जिल्ह्यामधले जेवढे सिनेमा साहित्यात लोक आहेत त्यांचा सत्कार करायचा. मग त्यांनी सगळे सिनेमातले जे, म्हणजे आपले लीला गांधी असेल, आपल्या शाहू मोडक असतील, त्यावेळेस अमरापूरकर काय सिनेमात नव्हते, पण जेवढे होते तेवढ्यांना इथं बोलवलं, त्यांचा सत्कार केला. आणि रात्री सुरेश भाटांच्या गझलचा कार्यक्रम ठेवला अहमदनगरमध्ये, म्हणजे आपल्या सहकार. तो भाटांना पाहणं म्हणजे आमच्या दृष्टीनं फार मोठा योग होता. की मलमली तारुण्य माझे तू पहाटे पांघरावे, कितीतरी सुंदर गाणं भटांनी लिहिली होती. आणि भटांचा कार्यक्रम म्हणजे आम्ही खुश. तर 2 गेस्ट हाऊस, इथे एक गेस्ट हाऊस आहे. तर त्या गेस्ट हाऊसला मी, रावसाहेब कसबे, सुमती लांडे, आमची एक गझलकार मैत्रीण होती महाबळेश्वरची, लता भिसे, नीता भिसे, आणि नंतर लहू कानडे, रंगनाथ पठारे, आणि सगळी मंडळी इथे थांबली. तर मला कसबे सर म्हटले, भट सर आले, संधी एवढी चांगली आहे, तुझ्या कविता ऐकव ना त्यांना. सर ते त्यांनी म्हटलं पाहिजे ना, आपण कसं काय बळत ऐकायचं, त्याला काय होतं म्हणजे मोठा माणूस आहे ना, ऐकू म्हणे तुझ्या कविता. मग मी ऐकवली कविता. तर ते म्हणजे भटसाहेब हा प्रकाश घोडके. तर भटसाहेबांनी आपल्याकडे पाहिलं माझ्याकडे. आता त्यांना हजारो आमच्यासारखे नवीन भेटणार ना, त्यांना काय नवं. मग ते म्हणजे ठीक आहे, तो म्हणजे फार चांगला कवी आहे तुमच्याकडे बघत असं. ठीक आहे, कविता म्हणायला सांगू का? हे म्हण रे, म्हण प्रकाश, कविता म्हण. तर ते काय चेहऱ्यावर आविर्भाव काहीच नाही, मन पण नाही आणि नाही पण नाही. तर मला ते कसं तरी वाटलं. मग मी म्हटली कविता म्हटली की माझ्याकडे असं पाहिलं, रिॲक्शन काहीच नाही, चांगली पण नाही, वाईट पण नाही, काही नाही. मग माझा तो मूडच गेला. म्हटलं ते काहीच रिॲक्शन नाही, कशाला कविता म्हणा. मग परत कसबे सर म्हणे, अरे म्हण रे, दुसरे म्हण म्हणून दाखव. दुसरी कविता म्हटली. भट सरांनी असं खाली बघितलं, माझ्याकडे बघितलं. कुठला रे म्हण? म्हटलं मिरजगाव. मिरज सांगली? नाही म्हटलं, हे इथं जवळ आहे मिरजगाव, इथे 52 किलोमीटर. तू कवी नाही म्हणे. काय म्हणे? तू कवी नाही. खलास, माझं जेवढं काय होतं ना आमचं ते सगळं करावं. ते एवढा मोठा कवी म्हटलं, कवी नाही म्हटलं काय, आपण कवीच नाही. आणि पॉज घेतला 1-2 सेकंद. म्हणजे तू महाकवी आहेस. अरे क्या. आणि कसबे सर, या पोराकडे लक्ष ठेवा, हा मोठा कवी आहे. आणि रंगनाथ पठारे यांनी भटांना पहिलीच वेळ होती पाहिली. मग त्यांनी अनुष्टुपमध्ये एक कथा लिहिली, मैफल नावाची. पठारे. आणि मैफलमध्ये माझ्या नावासकट उल्लेख आहे की भट प्रकाश घोडकेंना म्हटले की तू कवी नाहीस, तू महाकवी आहेस. आणि मग त्या भटांनी त्यांचं भट कसे बसतात, उठतात, ते गजल कसे म्हणतात, ते कसे थुकतात, कसे खा करतात, खातात कसे, हे सगळं वर्णन केलं. नंतर भाटांचं त्यांचं खूप वाजलं. भाटांनी खूप पठारे सरांनी शिव्या बी घातल्या, कोणी हा माणूस काय लिहिला माझ्यावर कथा वगैरे. तर तो नंतरचा भाग आहे. पण आम्ही जो तिथे राहिलो होतो त्यावेळेस भाटांनी हे मला खूप चांगली स्टेटमेंट दिली आणि नंतर त्यांनी कायमची ओळख ठेवली. या दरम्यान तुमची चांगली कविता म्हणजे तुझ्या दाराहून जाता तर होतीच, पण प्रेमातली आधुनिक चांगली कविता त्याच थोडीशी होती.
आता ती एक कविता आहे, पण ते सिनेमात गाणं झालेलं आहे सुरवंतामध्ये. बरं. आणि माझी चाल वेगळी आणि त्या गाण्याची चाल वेगळी, उत्तरा केळकर निघाली. आम्ही ग्रामीण भागात राहिलो ना, तर मग प्रतिमा सुद्धा ग्रामीण भागात येतात. मी नेहमी असं सांगत असतो की तुमचा आशय जसा असेल ना, त्या आशयाला अनुरूपच तुमच्या प्रतिमा आल्या पाहिजे. आता पहा म्हणलं की 9वारी साडी घातलेली बाई आहे आणि तिला जर तुम्ही बापकट करायला सांगितलं तर कसं दिसेल, नाही का? किंवा बापकट वळेल बाई आणि तिच्या पायात तोडे घातले तर ती कसं दिसेल? तर तुम्हाला जसा वेश तसंच तुमचं राहणं आणि सगळे अलंकार आले पाहिजे. तर मग कवितेचा बाज जसा असेल तसेच तिच्यावरचे अलंकार पण तुम्हाला देता आले पाहिजेत. असा बावळा सावळा पक्षीरानचा पाळला, असा बावळा सावळा आणि पक्षीरानचा पाळला, आणि त्याच्या पिसाला बांधून तीन केसात माळला, वर रूपाचा सुरमा त्याच्या डोळ्यात भरला, वर रूपाचा सुरमा त्याच्या डोळ्यात भरला, आणि त्याच्या काळजाच्या खाली तीन सुरुंग पेरला, त्याची रासवट जात तिचा खानदानी ताठा, त्याची रासवट जात आणि तिचा खानदानी ताठा, पुन्हा जुन्याच मातीत अंतिन मळविल्या वाटा, पुन्हा जुन्याच मातीत अंतिन मळविल्या. ती परंपरेनेच गेली, ती काय बदलू शकली नाही, चौकट सोडू शकली नाही. खरं तर एक मी जसं सुरुवातीलाच म्हटलं की तुमच्या कविता ह्या ग्रामीण लहेजाच्या आहेत, त्या बहुतांश गेय कविता आहेत. त्याच्या प्रतिमा जे काय रोजच्या चाली म्हणजे दररोज जे आपण लोक बघतो, जो समाज बघतो, जे वातावरण बघतो त्याच्या संदर्भातले. तर मुळातच आपली माती, आपली शब्द असं घेऊनच लेखकांनी लिहिलं पाहिजे का? बऱ्याच वेळा असं म्हणतो की एखादी कविता प्रमाण भाषेत यायला पाहिजे, काही आपापल्या भागातून यायला पाहिजे, म्हणजे जशी मागणी तसा पुरवठा असं लिहिणारे लोक आहेत. आपलं काय म्हणणं? नाही, मला असं नाही वाटत. मला असं वाटतं की प्रत्येक कवितेचा बाज वेगळा असतो आणि प्रत्येक आशय जो मांडायचा असतो त्याच्यासाठी वेगळी भाषा असते. कधी कधी गेय कवितेत फार काय आपल्याला मांडता येत नाही जे आपल्याला मांडायचं असतं ते. मग त्याच्यासाठी मुक्तछंदासारख्या कवितेचा आधार घ्यावा लागतो की ज्यावर विस्तृत काय मांडायचं आहे आपल्याला, तर आपण मुक्तछंदात लिहू शकतो. आता दुसरी अशी एक गुची आहे की दलित साहित्य, ललित साहित्य आणि आदिवासी साहित्य, ग्रामीण साहित्य, साहित्याचे बरेच प्रांत आहेत. मग तुम्ही कोणते साहित्यिक आहात? बरोबर. माझ्याकडं पाहण्याचा दृष्टिकोन जो झाला त्या काळात, तर मी कविता लिहायला लागलो होतो ना, त्या काळात 2 नामदेव मोठे होते. एक नामदेव ढसा होता आणि एक नादो महानोर होते. नामदेव महानोर. नामदेव महानोर. तर आमच्याकडं पिढीपुढे एक प्रश्न पडला होता की लिहायचं काय. कारण दलित साहित्य ज्यावेळेस आलं होतं त्यावेळेस दुसऱ्या पिढीनं त्याचं अनुकरणच केलं होतं. आणि भालचंद्र फडक्यांसारखे फार मोठे समीक्षक असं लिहित होते की दलित साहित्य गाळात फसलेले आहे, त्यांना कुणीतरी वर काढलं पाहिजे. कारण तेच अनुकरण, प्रतिमा त्याच येतात, आशय तोच येतो. म्हणजे एका दलिताचं दुःख आणि 100 दलितांचं दुःख सारखंच असेल आणि ते लिहून झालं असेल तर मग पुढे काय लिहायचं असा प्रश्न उपस्थित होतो. दलित साहित्याची जी आत्मचरित्र आली त्याच्यात तर एकदम सगळं संपून गेलं. मग त्यामुळे लिहिण्यासारखं काय राहिलं नाही असं मला वाटतं. आणि मग माझ्यापुढं प्रश्न असा होता की मी दलित साहित्य लिहावं, तर ललित साहित्यिकवाले म्हणतात हे शिवराळ साहित्य, हे काही साहित्य नाही. मी जर ललित साहित्य लिहावं तर दलित साहित्यिक म्हणतात हे काय सगळे पाना फुलांचं आणि प्रेमाचं साहित्य, याला काय साहित्य म्हणतात का?
मग मी ग्रामीण साहित्यिक म्हणून जातो त्यावेळेस ते म्हणतात की आमचं ग्रामीण दुःख काहीच नाही, काहीच नाही. याच्यात ना शेतीबद्दल काय लिहिलं, ना बैलाबद्दल काय लिहिलं, ना गाड्याबद्दल काय लिहिलं, ना दुष्काळाबद्दल काय लिहिलं. ही आमचीच कविता नाही. आणि मग माझ्या निदर्शनास असं आलं की प्रत्येक साहित्याचे वेगवेगळे समीक्षक निर्माण झाले. खरा समीक्षक अजून जन्माला आलेला नाही. बरोबर. दलित साहित्याचे समीक्षक आहेत, ललित साहित्याचे समीक्षक आहेत, ग्रामीण साहित्याचे समीक्षक आहेत, आदिवासी साहित्याचे समीक्षक आहेत. खरा समीक्षक जन्माला आलेला नाही. तो खरं तर यायला पाहिजे. कारण प्रत्येक विचार ज्या समीक्षकांनी म्हणजे विभागून घेतलेला आहे आणि बांधून घेतलेला आहे की नाही मी या एवढं साहित्य असेल याचं दलित साहित्य याच्यावरच लिहीन, मी ग्रामीण असेल तर मी याच्यावरच लिहीन, मी आदिवासी असेल तर याच्यावरच लिहीन. कारण प्रत्येक विचार समीक्षकांनी वाटून घेतले आणि त्या पुरतेच ते लिहायला लागले. आमच्यासारखा एखादा नवीन प्रयोग करतो साहित्यात, त्या नवीन प्रयोगासाठी नवीन समीक्षक जन्माला येणं फार महत्त्वाची गोष्ट असं मला वाटतं. आणि तो अजून तरी समीक्षक जन्माला आलाय असं माझ्या निदर्शनास. तुमच्या कवितेची समीक्षा व्यवस्थित झाली नाही? व्यवस्थित झाली नाही, त्यांनी कुणी केलेलीच नाहीये. आणि तरीही माझी कविता 35 वर्ष लोकांच्या मुखत गत आहे. म्हणजे मी जर चुकलो कधी तर खालीहून सांगतात सर तसं नाही, ही अशी ओळ आहे. मी सगळ्या विद्यापीठातून कार्यक्रम केले, सगळ्या साहित्य संमेलनात गेलो, मी दलित साहित्य संमेलनात गेलो, मी पानतावणे सरांच्या अस्मितादर्श मेळाव्याला गेलो, मी आदिवासी साहित्य संमेलनात गेलो, मी अखिल भारतीय साहित्य संमेलनात गेलो, मी ग्रामीण साहित्य संमेलनात गेलो. मी सगळ्यामध्ये फिरलो. आणि मला का बोलवतात तर सगळ्यांना वाटतं हा आपला कवी आहे म्हणून. नाहीतर ग्रामीण दलितवाल्याला बोलवत नाही, दलित ग्रामीणाला बोलवत नाही, ग्रामीण आदिवासींना बोलवत नाही, कारण तो त्यांचा विचारच नाही. पण मी सगळ्या संमेलनातून गेलो आणि मला आनंद याचा आहे की सगळेजण मला आपला मानतात. म्हणजे माझी कविता ही सगळ्यांसाठी आहे असं मला वाटायला लागलं. आता तुम्ही 2 नामदेवांचा इथं उल्लेख केला.